श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सोनूबाई नावाच्या महाराजांच्या अनुग्रहित एक वृद्ध महिला आपल्या मुलीबरोबर या त्रिधाम यात्रेला आल्या होत्या. वय 80च्या जवळपास होतं. घरीच त्यांची तब्येत बरी राहत नसे, परंतु श्री महाराजांबरोबर ही शेवटची यात्रा करायचीच, मग देहाचं काहीही होवो असा त्यांचा ठाम निर्धार होता. त्यांनी यात्रेसाठी नाव नोंदवलं. त्यावेळी त्यांच्या जवळचे नातेवाईक व शेजारपाजारचे लोक त्यांना या वयात व तब्येत अशी असताना तुम्हाला यात्रेचा प्रवास व दगदग झेपेल का म्हणून विचारीत. तेव्हा त्या म्हणायच्या, आता एरवी घरी राहिले तरी मी फार दिवस राहणार नाही. त्यापेक्षा यात्रेत गेले तर थोडाफार गुरुमाऊलीचा सहवास घडेल व यात्रा करताना मी भगवंताकडे चालले असं सारखं मनात राहून भगवंताच्या नामात व ध्यासात अंत होईल. तेव्हा आता घरी परत येण्याची आशा नाही व इच्छाही नाही. श्री महाराजांनी या यात्रेत मला मुक्ती द्यावी अशी इच्छा आहे असं त्या सर्वांनाच सांगत असत. आणि खरोखर त्यांची ती इच्छा श्री महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली. यात्रा जगन्नाथपुरीला येण्यापूर्वीच त्यांची तब्येत एकाएकी बिघडली व जप करीत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्या रामरूपी विलीन झाल्या. पुढे त्यांना जगन्नाथपुरीला आणून 15 तारखेला त्यांच्यावर यथायोग्य अग्निसंस्कार करण्यात आला. यात्रेतील गोपाळराव देशपांडे नावाचे एक गृहस्थ, त्यांनाही 2 दिवसांपासून ताप येत होता, परंतु जगन्नाथपुरीला येऊन दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करण्यात आली, परंतु ते म्हणाले, आता मला औषध पाणी वगैरे काही नको, फक्त शेवटी श्री महाराजांचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे. असे म्हटल्यावर भक्तांनी लगेच श्री महाराजांना त्यांचा हा निरोप सांगितला. महाराज तसेच त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या खोलीत आले. श्री महाराज आलेले दिसताच त्यांनी अंथरुणावर पडून हात जोडून श्री महाराजांना नमस्कार केला आणि श्रीराम जय राम जय जय राम म्हणत प्राण सोडला. या जगन्नाथाच्या धामी श्री गुरु महाराजांचं दर्शन घेत रामरायात सायुज्यता मिळवली. त्यांचाही अंत्यसंस्कार तेथेच 16 तारखेला करण्यात आला. या 16 तारखेला ज्येष्ठ कृष्ण एकादशी होती. एकादशीला येथील सर्वच लोक जगन्नाथाचा प्रसाद घेतात. श्री महाराजांनीही जगन्नाथाचा प्रसाद घेतला. येथे एकादशी उलटी टांगली आहे असे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा प्रसाद मिळत असताना तो सोडून एकादशीला केवळ खाण्यात बदल करण्याचे काय महत्त्व? एकादशी करायची म्हणजे उपवास करायचा. उपवास म्हणजे भगवंताच्या सहवासात त्यांच्या अखंड नामात राहायचं. भगवंताची प्राप्ती हा या मागचा मुख्य उद्देश आणि प्रत्यक्ष भगवंताचा प्रसाद मिळत असताना तो सोडून वेगळे काय खायचे? म्हणून सर्वच येथे प्रसाद घेतात. दिनांक 17 जून 1974ला महापूजा व महानैवेद्य झाला. येथे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले गोवर्धन पीठ आहे. तिथे जाऊन शंकराचार्यांचे दर्शन झाले. दिनांक 18 जूनला श्री जगन्नाथाचा व श्री रामरायाचा जय जयकार करीत यात्रेने जगन्नाथपुरी सोडून कोणार्ककडे प्रस्थान केले. कोणार्कचे सूर्यमंदिर. कोणार्कचं सूर्यमंदिर हे सर्व जगात प्रसिद्ध असणारं असं भारतातील एकमेव सूर्यमंदिर आहे. हे मंदिर ओरिसा राज्यात असून जगन्नाथपुरीच्या ईशान्य दिशेला तेथून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वीच्या गंगा साम्राज्यातील नरसिंह देवा या राजाने 13व्या शतकात इसवी सन 1250 हे मंदिर बांधले. 1200 कारागिरांनी सतत 12 वर्षे काम करून शिल्पकलेच्या दृष्टीने अद्वितीय असणाऱ्या, पाहणाऱ्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणाऱ्या आणि वास्तुकलेचा अद्भुत कलाविष्कार असणाऱ्या अशा या मंदिराची निर्मिती केली. वेदशास्त्रात सूर्याच्या रथाचे जसे वर्णन आहे तशी एखाद्या सुंदर विशाल रथाप्रमाणे या मंदिराची रचना आहे. दोन्ही बाजूला 10 फूट व्यासाचे 12 चाके असणारा हा रथ असून त्याला 7 अश्व जुंपलेले आहेत. प्रत्येक चाकाला दिवसाचे 8 प्रहर दाखविणारे 8 आरे आहेत. सूर्याच्या प्रकाशाने चक्राच्या पडलेल्या सावलीवरून दिवसाची वेळ निश्चित करता येईल. मुख्य मंदिरात सूर्याच्या बाल, युवा व प्रौढावस्था दर्शविणाऱ्या 3 मूर्ती आहेत. येथील सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासारखा असतो.
हे मंदिर पाहून व त्यातील सूर्यनारायणाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन यात्रा नागपूरच्या दिशेने परतीच्या प्रवासास निघाली. असो, साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रेचा परतीचा प्रवास आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.